हरि ओम श्रीहरिगुरुभ्यो नमः। चरितं रघुनाथस्य शतकोटिप्रविस्तरम् एकैकम् अक्षरं प्रोक्तं महापातकनाशनं। तपस्वाध्यायनिरतं तपस्वी वाग्विदां वरं नारदं परिपप्रच्छ वाल्मीकिः मुनिपुङ्गम्। यदनुग्रहतः सर्वदिग्जयो भवतीप्सितः नमाम्यहं दिग्विजयरामं पूर्णधियार्चितं वन्दे मन्दे दशस्यन्दननन्दनं शुभलीलजगन्मूलरामं पूर्णधियार्चितम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीमध्वगुरुभ्यो नमः। सर्वगुरुभ्यो नमः। श्री देवेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधींद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमेंद्रतीर्थ स्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. ರಾಮಚಂದ್ರು ಲಕ್ಷ್ಮಣಾಲ್ಮನ ಕಶಿ ಮೊಣ್ಕೊಳ್ಚಿಕತಿರ ನಾನಾ ರೀತಿರಿ ತಕ ಉದ್ವೇಗ ವಿಚಿತಸಲು ಉತ್ತರ ಉಲ್ಲೈತ ಜಲ್ಲರಿ लक्ष्मणो मन दुकुन चंचल जाय नारा मा तू खयस की तयाम तुक्क निसीते सोण हावांग दुकुन वचना मळे वचना तुम्ही ना म्हण जलरी हाव उदानातिले जलचरशी हंगा मरतल हाव म्हण म्हणतना राम तक्कानी 14 वर्षे आपल्या लोट येवच्याक अनुमती दिता मागिरी राम लक्ष्मण 14 वर्ष वनवासा संकल्प त्यांनी केल्ले. इतली काणी आम्ही कालचे दिसाक पडिले. आत्त त्यांनी थंय निदलांची फल्ली जतना ತಂಗೆಲ ಕಸಕಿ ನಿತ್ಯ ಸರ್ವ ಕಾಮ ಕೋರ್ನ ಆಹನಿಕ ಸಂಧ್ಯಾವಂದನ ಇತ್ಯಾदी जतरी तै दुखून मुखार वता तांणी तै गंगा आनी ते यमुने खंय गंगा सागराला येत पळय, गंगा नदीला येत पळय त्या प्रदेशा वचा म्हणेल उद्देशान वतरसाची व्हडली एक अरण्य तांकां मेळटा. थंय कितले चंद चंद नमुन्याचे परे भुंयो सकट पळोवच्या मेळटा आनी चंद चंद देश मध्येन तो सन 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 देश पूण तांणी हे पळय पळयनी. आतां त्या पळयतरसाची थंय मुखार 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 वताची जाल्यार तांकां कसलेय आयास जायना. यथा क्षेमेण गच्छन्तः संपश्यन् विविधान द्रुमान तांणी बारी संतोषारी आरामेरी चमकून वतरसाची नाना ರೀತಿ ವೃಕ್ಷ ಎದ್ದೋಳ್ ಪಳಿನ ನತಿಲೆ ನಾನಾ ರೀತಿ ವೃಕ್ಷ ते अरण्यांत तांकां पळोवच्या मेळटा. निवृत्त मात्रे दिवसे रामः सौमित्रीम अब्रवीत थंय सूर्यमंडल थंय अर्ध दीस जेतना थंय राम लक्ष्मणाले सांगता पळय प्रयागम अभिता पश्य सौमित्रे धुममुत्तमम हे लक्ष्मणा ओती दुखून एक धुवर येवचे दिसतवे पळय ते प्रयागा लागीं म्हळ्यार गंगेनी यमुने मेळचे कडेन थंय पळय एक थंय अग्नी देव आस म्हूण कळचे खातीर येतर धुवर वतरस पळय थंय खंयचे ऋषी राबूनच तागेलो आश्रमच का म्हूण म्हाका दिसतरस आमी खंय की गंगा यमुना संगमा लागीं येवन पावल्यांची परस्पर उद्दाक घर्शण जेवचे तसल शब्द आमकां एक पडतरस तशी आनी पळय हांगा जीवन करतले हांगा मनुष्य आसची आश्रम मंडल आसूं का म्हळ्याक अनेक संकेत कसं म्हळ्यार दारुणी परिभिन्नानी वनेचेही उपजीविभिः हांगा जीवसची म्हळ्यार जनसची म्हूण कळका जाल्यार हांगा पळय रूख आनी कातरलेले दिसता. कसं न्ही म्हळ्यार रूख म्हळ्यार निर्मूल करून न्ही राखडा खातीर रूख कातरलेले म्हळ्यार ते रुखाचे गेल्ले पुरे कातरून मेल्लेले दिसता पळय तशी हे रूख पुरय भरद्वाज आश्रमांत आस म्हूण म्हाका सांगिल्ले वैशिश्टांनी तेची म्हाका दिसतरस खंय की भरद्वाज आश्रम लेक येयल्ली दिसता म्हूण म्हाका दिसता. सूर्यो अर्द अस्त जाला त्या वेळाक गंगा यमुना संगमा जागेर ते भरद्वाज मुनील आश्रम तांणी पळयले. थंय पावलीची तांणी राम ते आश्रम लागीं पावखा जाल्यार ते आश्रम दिसले म्हूण जाल्ले नंतरय मुखाल घंट्या वाट आशिल्ली थंय भरद्वाजाला आश्रमांतांनी वताची वचून मुनील आश्रम भितर चमकल्याची मुनी दर्शन पळोवका तांगेलें दर्शन मेळका म्हूण सांगून पळयतरसाची दुर्दुकुनूची ऋषी आस की ना म्हूण पळयतना एक कडेन ऋषी बैसून थंय तागेले कसलकी
नित्यकर्म म्हळ्यार तागेले कसं कितें यज्ञाच्यांनी कर्म करचें ताका दिसतरच त्या वेळार तांणी राबताचे कडेन शिष्य येवन निमगिताचे कोण तुमी कसले आयल्याची तांणी म्हणटाची आम्ही अयोध्येचे राजकुमार दोग जन राम आनी लक्ष्मण म्हणून भरद्वाज ऋषील संदर्शना खातीर हांगा थंय आयल्यांची तुमी वचून सांगता भाय ऋषीक म्हणटना तांणी वचून ऋषीला सांगताची राम आनी सौमित्री म्हळ्यार लक्ष्मण दोग जणी आयल्यांचे हांगाम तो तांकां भितर आपय म्हणटा तशी ऋषीला नुज्ञी मेळ्ळी कुडलें पर्णकुटीर प्रवेश करत रसची थंय तीक्ष्ण व्रत धारण करून नाशिल्लो आनी भारी व्हड तपस्वी जावन आशिल्लो त्रिकाल ज्ञानी जावन आशिल्लो तसलो महात्मा भरद्वाज ऋषी अग्निहोत्र होम करून जाल्ला मानता गेले शिष्य समूह तागेलो वटोस थंय राम लक्ष्मण वचून पावलींची त्या भरद्वाज ऋषीक अभिवादन केलें आनी तो तागेले केन्नाय अभिवादन करतना तांणी कोण कसलें म्हूण सांगून सांगच्यास दोनी उजवी हातान दावे कान्नाक दाव हातान उजवे कान्नाक स्पर्श करून आमी कोण कसलें म्हूण सांगून मागीर पांयार पडका म्हूण सांगूनच तशी तांणी अभिवादन करताची आनी परिचय सांगताची आमी दशरथाल पुत्र जावन आशिल्ले राम आनी लक्ष्मण ही भार्या ममेयम वैदेही ही मेगेली बायल जनकात्मजा जनकरायाली धुव ती तपोवनाक म्हाका अनुसरसून आयले मामच अनुयाता विजनम तपोवनम अनिंदिता ही भारी श्रेष्ठ जावन आशिल्ली स्त्री देखून ती मेगेले ओटूची म्हाका अनुसरसून ती वनवासा खातीर आयले म्हूण सांगता आनी त्या मात्र न्ही अन्नान म्हाका रान्ना पेटयतना मेगेल प्रितीच जावन आशिल्लो तसलो हो लक्ष्मण मेगेल भाव हो वय म्हाका सोंड राबना म्हूण सांगून म्हाकाची घेवन रान्ना आयला यो तशी अन्नान आदेश केला आमी तपोवन प्रवेश केला 1-2 दीस जाल्ले आमी वानप्रस्थ धर्म आचरण करताची म्हूण सांगून संकल्प केला भेट करूं ना म्हूण पळय आतां हें वचितना थंय राम लक्ष्मणान भेट केल्ले जिंकेचे तशीची रानडुकराचे मांस आनी तांणी भेट केल्ले असल पळय येतना हें आयकतना आमकां खंडीत कळटा कसलें म्हूण म्हळ्यार तांणी भरद्वाजा लागीं सांगताची कसं न्ही म्हूण म्हळ्यार आमी पत्रमूल फलाशना कंदमूल फलक मात्र खावन पाल्लो गिल्लो खावन वनवास आचरण करताची वानप्रस्थ धर्म आचरण करताची राजधर्म आचरण करून ना वानप्रस्थ घेतले तशी आमी आचरण करताची म्हूण लेखला म्हूण सांगून तशी हांगा ताजे अनेक रितीरी आमी कसं लेखूं म्हळ्यार संस्कृत भोज म्हळ्यार ऊन करून शिजयले ते आनी रान्नाचे गडी दुखून भितरी गांवचे गडींतू अयोध्येचे गडींतू भितर येवचे प्रदेशांतू आसून संस्कृत म्हळ्यार रान्नणिरी शिजोवन केल्ले भोज्य वनवास आशिल्ले जनान स्विकार करूनच तशी वनवास करतले जनान अरण्यांतू उत्पन्न जाल्ले तसले आहार ते पाक करुना पाक म्हळ्यार रांदप करुना शिजोवचे ना अशी खावका म्हूण वानप्रस्थ धर्म पालन करतले जना तशी हांगा मांस खाल्ले म्हूण म्हळ्यार ते अरण्य उत्पन्न म्हणून लेखूका शिवाय आनी संस्कार केलेले न्हय ते रांदप केलेले न्हय तशी रामाल ते उतर आयकून भरद्वाज ऋषी अतिथी सत्कारा खातीर मधुपर्क मागीर गायी अर्घ्य उदक सकडी हाडली तांणी आनी मधुपर्कांतू गो म्हळ्यार एक वनस्पती तशी त्या घेवन आयलांची म्हूण सांगून लेखूत तशी थंय नानाविध अन्नरसान वन्यमूल फलाश्रयान थंय अरण्य उत्पन्न जावन आशिल्ले गेड्डे म्हळ्यार कंद मूल फल ताजे निमती जाल्ले कशें की एक अन्न आहार राम लक्ष्मणांक दिल्ले आनी आज आमगेले आश्रमांत तुमी राब्याची म्हूण सांगून तांकां न्हिदोवचे खातीर एक कुटीर तयार केल्लें थंय ऋषी सर्व मस्त आश्रम मंडल म्हळ्यार मस्त ऋषी मुनी आसताची थंय राम आयला अतिथी जावन आयचे दिसाक सर्व ऋषी मुनी रामा पळोवच्याक येताची सर्वांकय भरद्वाज ऋषी आसन स्विकार करूं सांगता रामू ते अतिथी सत्कार स्विकार करता भरद्वाज ऋषीन दिलेले आनी भरद्वाज ऋषीन ताका दिल्ले आसनार बसता भरद्वाज ऋषील वटू उलोवन बसता
भरद्वाज ऋषी सांगता की रामा कितले काळ जाल्लें तूं हांगा येवन तुका अन्नान निश्कारण जावन रान्ना पेटयलें म्हूण हांव आयकलो. हांगा आसो अन्नान सांगिल्लें एक वाक्य पालन कोरता म्हणलें बाई तूं पितृवाक्य परिपालने खातीर सर्व सूख त्याग करून रान्ना आयला जाल्यार तूं कसलें दुख्ख भोगूं का म्हणना. हांगा दोन्ही महानदीचे संगम आसा गंगेचे आनी यमुनेचे. थंय भारी एकांत जागो मस्त सकड मेळटा. तूं सुखार हांगा वास कोर येता म्हूण म्हणटना तो रामू सांगता की भरद्वाज ऋषी लागीं तो भगवन्नित आसन पौरजानपदोजनः ಈ पूज्य भरद्वाजा हांगा सर्व ग्राम नगर लागी लागी आसा म्हूण लेखता. थंयची जनय हांगा आयल्यांची तुगेलें दर्शन तुगेले आश्रमा हांव आयला म्हगेलें दर्शन मेळटा म्हूण सांगून इतले जन जेवो आयलीच वे सीतेक आनी म्हाका पळोवच्या म्हूण सांगून म्हणटना हांव कसो वानप्रस्थ आश्रम धर्म पालन करता म्हूण एक संकल्प केलेलो पळय ताका विरोध जाता न्हू हें. अशीच हांव चमकल कडेन पुराय जनान म्हगेले गुर्तू दवरून आयलींची म्हूण जाल्यार हांव वानप्रस्थ धर्म कशी पालन करचें तशें हांव न्हू. म्हाका हें रान्नांत खंय जेवो एकांत जागो सांग कोणेय येवच्या नजे थंय म्हूण जागो एक लाय कसो काय ताका म्हळ्यार सीते भारी एक तिका थंय कसलें भंय जेवचें नज. आतां आमी खंय कसलें रानां वचून समिदा जेवो आहार सकड घेवन येवच्या वतान ती एकली अरण्य आसता पळय तिका कसलें बाधक जावच्या नज. तिका कसलें उपगण म्हणून जावचें नज. तसल एक चांग जागो आसवे एकांत जागो सांग म्हूण म्हणटा. रामान तशी सांगतना भरद्वाज ऋषी रामा सांगतात की आस तसल एक जागस दशक्रोश इतस्तात गिर्यस्मिन् निमत्स्यसि महर्षी सेवितः पुण्यः सर्वतः शुभदर्शन. हांगा दुखून 10 क्रोश म्हळ्यार सादारण 1 क्रोश म्हळ्यार 10 मैली जाता आमगेले. तशी न्हय 1 कोश म्हळ्यार 3 मैली जाता 1 क्रोशाक. तशी 10 क्रोश म्हळ्यार 30 मैली इतली दुरांत एक चित्रकूट म्हणलेले पर्वत आसा. मस्त ऋषी महर्षी थंय आसाची भारी पुण्यकर जावन आशिल्लो पर्वत पळोवचें भारी चंद आसा. थंय तूं वास करूं येता. त्या जागो सुरक्षीत त्या म्हळ्यार थंय मस्त ऋषी महर्षी आसाची म्हूण. थंय आनी कसो न्ही म्हळ्यार गोलांगूल अनुचरितो वानरः क्षनिमेषितः चित्रकूट इति ख्यातो गंधमादन सन्निभ. गंधमादन पर्वत म्हणजे चंद सुचे प्रख्यात जावन सुचे चित्रकूट पर्वत ते गोलांगूल म्हूण म्हणलेले वानर आसाचे काळे तोंडाचे. ते गोलांगूल म्हळ्यार तांगेले बाल दिगदिगची गायची बल्ला बरी आनी काळे तोंडाचे कपी मस्त कपी करड ते पळय वास कोरनस तांगेली निमची तुमकां कसलेची बाधक जायना. चित्रकूट पर्वताचे शिखर पळयतना ते मनांत भारी एक संतोष जाता. पापकर्माचे वयर मन येना पुण्यकर्म कोरका म्हणून दिसता. तसल एक चांग जागो तो कपाल शिरसनी म्हणलेले ऋष्यो थंय 100 वर्ष काळ थंय तपस्यानी कोरून आसून ते कपाल शिर म्हूण म्हणलेले कसं खातीर म्हूण म्हणल्यार तांगेले शरीर तपस्या करून करून क्रश जावन त्या वेळार शरिरांत खाली तांगेले आंग क्रश जावन आनी मात्याचे एक कपाल म्हणटा पळय ते मात्र वरला तशी तांणी स्वर्गाच्या मुखाल्याची म्हूण सांगून तशी एक कडेन तशी ಕೆಲವು जन कसं लेखताचे म्हळ्यार कपालशिरा म्हळ्यार एक ऋषील नाम जेवो थंय तो सांगता ते स्थळ एकांत आसा तुगेले सर्व विशयक वानप्रस्थ आश्रमाकत आचरणेक न्ही तुका चांग जागो तो म्हूण दिसता. जेवो तूं हांगा जाल्यार राबूं येता इत्याक म्हळ्यार म्हगेल्या आश्रमांत तुका जाग आसा. तूं हांगा जाल्यार राबून म्हगेले वटू राबून नमास कोर येता रामा. तूं हांगा राब जाय जाल्यार म्हूण म्हणटा भरद्वाज ऋषी. आनी तांकां ते दुसरे दिसाक तांकां लायक करून एक सत्कार करून अतिथी जावन तांकां राबोवन घेतला. भरद्वाज ऋषीन तांकां लायक रितीर सत्कार करतर सत्तनी. आनी थंय प्रयाग जागो तो थंय भरद्वाज ऋषीलो आश्रम आशिल्ले गंगा यमुना संगम जागो
रामू रात्री नीद काना भरद्वाज ऋषी लोट संभाषण करतं रस मस्त सकड विषय निमगीत रस. तशी त्या मस्त सुमार रात्री ते भरद्वाज ऋषी लोट उलोन उलोन मागिरी रामू सुखारी थई एक सान नीद काढता फाल्ली जाता. वापास रामू तागेल सर्व कर्म कोरनो भरद्वाजाल दर्शन करता आणि प्रज्वल तेजस असेल त्या ऋषीला सांगता रस रात्री तू आमका आश्रय दिल्या संतोष आराव तुगेला आश्रमान तू सुखारी वास केला जलरी आणि मुखारी तू सांगल्यावरी चित्रकूट पर्वतादिकडे वच्च म्हणलेकला अंग दुखून मुखार वच्च का जलरी तुगेले आम अनुज्ञे घेऊ का इत्याक म्हणा रात्री आश्रय दिला विंगड पूज्य जावन असेल महर्षी विंगड तू तशान आमकां आज्ञा दी म्हूण सांगतना तेदना भरद्वाज सांगताच की हांगा जाल्यार राबो येतेशील रामा जाल्यार तूं चित्रकुटा वता म्हणटना तुगेलो कसल की एक उद्देश आसका तूं वस तुका प्रयाण सुखकर जावो थंय तुमकां आहारा कसले तोंदरे जायना थंय भरी मधुवन शिते थंय जाय जाल्यार मोवाचें माल्य आसता कावच्याक कंद मूल आसता फलय असतात तसल चित्रकूट पर्वत ते तुका थंय राबू कसलेची अडना आणि कसले तुका उणेपण येना थंय तूं बस म्हूण सांगून तांणी ऋषी ताका अनुज्ञा दिताची. आनी म्हणटकय तुका चित्रकूट पर्वत भारी उपयुक्त जाता ही ताका म्हळ्यार मस्त वृक्ष आस थंय किन्नर नाग देवती पुरे आसाची लायक पक्षीचे कूजन ऐक पडता व्हडोड हस्त्योय आसाची चंद जावन आशिल्लें चित्रकूट तें तूं थंय वस भारी पुण्याचो जागो म्हणटाची पळोवच्याकय चंद कितले खाल्ल्यारय वरचे तितले कंद मूल फल थंय भरला आनी मात्र त्या रान्नान तूं हस्ती आसाची हिंडू हिंडू जिंके आसाची थंय हिंडू हिंडू जावन हस्त्यो जिंके पुरे संचार करत रस रामा तूं तें पळयत संतोश दिसता मात्र न्हंय आस सनसन्न जलपात आस तसल जागो थंय आस तुका खंय उदका लागींची तुका खंयचेय तुगेले नित्य हानिकाक तोंदरे जायना नशी उदका लागीं खंय जेवो एक पर्वता खंय एक जाग्यार तूं तुगेलो आश्रम बांदून घेवन राबो येता आश्रम करूंकय तुका कसलें मेळना म्हूण ना थंय जाय आशिल्लें रुखाचे गेल्ली की पाल्लुकी तणकी सकळी मेळटा तूं थंय आश्रम करूं येता पर्णकुटीर करूं येता म्हणटा आनी थंय 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 जलपात सकडस जेवो सितेल वटू तूं संचार करतना तुगेले मना बस्त आनंद जेवची तशी जाता म्हूण सांगून भरद्वाज ऋषी सांगताच. नाना रितीचे पक्षी प्राणी पुरे साधू प्राणींनी आशिल्लो तसल चांग जागो तो त्या वेळाक रामचरित म्हणटा भरद्वाज ऋषील्याक तो अनुमती घेता आनी चित्रकूट पर्वतादी कडेन वताच. भरद्वाज ऋषी वता वता तांकां शुभाशंसन करता रसची तशी भरद्वाजूय ಸ್ವಲ್ಪ दूर थंय तांकां आशिर्वाद करताची तांगेलो ओटो वताच. केन्नाय अतिथी घरांत आयलींची कोणीय घरांत राबल्यांची म्हूण जाल्यार आमी पळय तांकां गेटाले थंय वचचें ते कसले पंचाती कोरवणी जाल्ली म्हूण तो एक क्रम तो चांग संस्कार तशी तांकां गेटाला थंय व्हरून सोण येवका म्हूण आसा तशीच हांगा भरद्वाज ऋषी कशी बापूसू चेडूवांक सोण येता की तशीच तांणी कितले की दूर थंय तांणी भरद्वाज ऋषी राम लक्ष्मणा लुट मुखार चमकलीची त्या वेळाक वता वता थंय रामाक कसल एक चांग म्हूण सांगून तांणी उपदेश करताच. तांणी सांगता जी कसलें म्हणल्यार हे पुरुषोत्तमा रामचंद्रा तुम्ही गंगा प्रवाहा निमती थंय यमुना न्हंय गंगा नदी कडेन आयली वापास गंगेले ओटो संगम आयली ती जाल्यार त्या गंगा प्रवाहाचे फोर्सारी ती पश्चिमा दिक्काक घुंवन वळचा सुरू केला तिणें थंय वचून तुमी मेळ्याची म्हूण सांगता थंय त्या पुरे पळयाची म्हूण सांगता. थंय तशीच भरद्वाजान सांगिल्ली रितीरी चमकून येवन तांणी यमुना न्हंयची तिरा येवन पावलींची थंय राम लक्ष्मणा लागीं सांगताची तांणी थंय तर तांणी सोडवयल्यांची थंय सांगतात तुमी पळय हे यमुनेचे थंय तीर त्या कडचे सायडा तिराक हांगासूचे तेंप घेवन वचुका मागीर तुमकां अंशुमती म्हळ्यार नामाचे त्याची यमुना न्हंयची थंय ताका अंशुमती म्हूण म्हणटाची थंय दांठुका थंय दुखून दक्षिण बदीन व्हड एक वटवृक्ष म्हळ्यार गोळी रूख म्हूण येता थंय मेळटा त्या वृक्षाक श्याम म्हूण म्हणटाची ताजे वटू कितली की वृक्ष थंय वाड्डून आसाची
त्या वृक्षाचे पुरे पंदाक सिद्ध जन वास कोर नसची. त्या वृक्षाक सीतेन पायीन पूण एक प्रार्थना कोरका कसले म्हणल्यार थंय आमकां वनमास चंदरी तीर जावन वापास आमी संतोशार घेवन येवचे तशी करका म्हूण तिणें वंदन कोरका आनी बरेपण निमगोका म्हूण. मागीर त्या वृक्षा लागीं वचून थंयच वास करीत जेवो त्या मागीर दांठून मुखार वचूत आनी थंय दुखून एक क्रोश दूर चमकल्यार मात्र यमुना तीराचे एक थंय मस्त रान थंय तातूंत एक रान थंय पळोवचें मेळटा. पलाश वृक्ष, बदरी वृक्ष आनी वास्या हिंडू थंय भोर नसची. तुमी त्या पळयतना संतोश जाता तुमकां. खंय तुमकां वासा हिंडू मेळूं शूर जाता थंय दुखून चित्रकुटा वच्ची वाट मेळटा. त्या वाटय बारी सुरक्षीत वाट, थंय कसलेय भंय ना. कित्याक म्हळ्यार त्या वाटेर हांव मस्तपंत प्रयाण केलां. चंद जावन वचूची वाट, चमकुच्या पायया कसले वत न्ही म्हूण ना. थंय पुरे रेम भोर नस मोवाळ रेम पांय दवरून वतना कसलीय आयास जायना आनी त्या रानान तूं केन्नाय काडगी चुमळेल जायना. तशी पुरे चित्रकुटा वचची वाट ते यमुने न्हंय लागीं मेळूं थंय येवन मागीर थंय दुखून चित्रकुटा वाटची वाट कशी म्हूण भरद्वाज ऋषीन सांगलें. राम ऋषींक अभिवादन करता आनी सांगता तुमी सांगिल्लेची रिती आमी वताची म्हूण सांगून तांणी मुखार वताची. भरद्वाज ऋषीन चमकल नंतर राम लक्ष्मणाले सांगता, लक्ष्मणा आमी कसके मस्त पुण्य कोर सुका रे. तशें तो ऋषी आमगेले वयर मस्त दय दाखयल ताणें म्हूण सांगता. मागीर तशी ऋषील विशय भरद्वाज ऋषील विशय उलयता तांणी त्या यमुना न्हंयची जागेर थंय आयलीची. ती बारीची गंगे पशी वेगार वची न्हंय म्हळ्यार यमुनकय. थंय दुखून थंय लागीं येतना व्हड रिती व्हळतरस हें न्हंय दांटूका हांव कसं करचें म्हूण म्हणटा. त्या वेळार तांणी एक तेंप सिद्ध करताची. तांणी थंय पडलेले पुरे राकूड त्या सकट घेवन रानांतुले राकूड वाली बन्नाळो तांची वाली सकट घेवन तांणी एक व्हड राकडाचें तेंप तांणी तयार केल्लें कोणें रामान आनी लक्ष्मणान. आनी थंय बैसुका न्हय त्या तेंपार बैसच्या एक जाग जावका न्हय. थंय जांबळा रूख आशिल्ली तांची पल्ली पुरे कोच्च्यान सन्न पुरे मोवाळ गेल्ली पुरे कातरून हाडून सीतेक त्या तेंपार बसच्याक एक आसन केल्लें. मागीर राम सीतेक थंय तेंपार चडयसिता आनी सीते लागीं तिका दशरथान दिलेलें वस्त्र भूषण सर्व तांगेले आयुध पिकासू सकट थंय तेंपान तूं राम दबरयता. आनी सीतेक तेंपाक चडोवन जाल्यार रामूय चडलो मागीर लक्ष्मणूय चडलो. त्या तेंपा वयर बैसून तांणी न्हंय दांट वताची. यमुनेचे मदये येवन पावतना सीते तशीची सांगता, यमुने हांव तुका दांटून वतरस म्हगेले बामणू एक वनवासाचे व्रत धरला. ते चंदरी तीर परिपूर्ण करून वापस आमी घेवन अयोध्ये वचे तशी जेवो म्हूण सांगून यमुनेले मागता. आनी तिकाय तशी सांगता अयोध्येक रामान संतोशारी क्षेमारी घेवन आयलो म्हूण जाल्यार तुगेलो उडगास करून हांव सहस्र गायो सकळी दिवन तुका गायाल करीन सकळी तुका पूज करयता म्हूण सांगता. तशी मागून तांणी दक्षिण तिरा येवन पावलींची यमुनेचे. मागीर यमुना न्हंय दांठून जाला तांणी तिराला येवन पावता त्या तेंप थंय सोडलें. कशी ताणें सांगली पळय भरद्वाजान तेंची श्याम म्हळेली एक न्यग्रोध वृक्ष गुळी रूख म्हणटा थंय येवन पावलीची. न्यग्रोधम तमुपागम्य वैदेही वाक्यम अब्रवीत. थंय भरद्वाजान सांगला न्हय ते वटवृक्षालेक वैदेहीन मागूका म्हूण सांगून ती थंय येवन मागतकय नमस्तेस्तु महावृक्ष पारयन मे प्रतिव्रतम म्हगेले बामणू पतीही व्रतम म्हगेले बामणाले वनमास व्रत ताणें पारयेन मे म्हळ्यार चंदरी तीर ताणें पुरयसुची तशी जावका. आनी कौसल्यां चैव पश्येयं सुमित्रां च यशस्विनीं ती सीतांजलीं कृत्वा पर्यगच्छद वनस्पतीं. त्या न्यग्रोध वृक्षा प्रदक्षिण करतना सांगता कौसल्यकय सुमित्रेकय आमी मग्गी पुराय आमगेले वनवास करून येवन पळोवचे तशी जावका म्हूण सांगून ती सांगतरस तशी ती भरद्वाज ऋषीन सांगिल्ली बरीची
ती नेगरोद वृक्षालयक मागचे पडून राम लक्ष्मणाला सांगता काही आणि सीतेले वृक्षालय मागून जाली जाल्यार सीते घेऊन मुखार बस मागशे दुखून आयुध धरून आम्ही येता म्हण सीते कसकसने सकडे हांग पळय जाय जलेले भरद्वाज ऋषीन सांगिलवरी जाय जलेले वृक्षस फलस फुल्लसाची चंद चंद तिक कसले आश जावन ती निमगेल्या म्हणजे काण दिव का लक्ष्मणा म्हूण ती तो रामू सांगता आतां रामू लक्ष्मणू तांगेले मध्येंतू सीते वतरस त्या वेळारी प्रति एक वृक्ष पळोवन तिका बारीक कुतूहल कय तिणें दोळ पळयनी एक एकम पादपम गुल्मम लताम वा पुष्पशालिनीम अदृष्टपूर्वां पश्यन्ति रामम पप्रच सा अबला म्हणजे तिणें दोळ पळयना तिले वृक्ष फुलां वाल्यो फूल त्या पळय ती पळयतरच ती रामालक प्रति एक वृक्ष पळोवन हें खंयचे रामा वृक्ष ही खंयचे वाली हें कसं फूल निमगीत रस तशी रामू तिका पुराय खंयचे खंयचे वृक्ष म्हणून परिचय करून व्हरतरस कडेरी एक कडेन रमणीयान बहुविधान पादपान कुसुमोत्करान सीतावचन संरब्ध अनयामास लक्ष्मण रामू एक कडेन भोरी फूल सोडलेले वृक्षा लागीं सीते घेवन राम येयला तिका भारी आशी त्या फूल पळोवन थंय त्या वृक्षाला वचा चंद चंद बण्णाचें फूल सोडला मस्त सत्य फुल्ला वृक्ष म्हणटना रामय लक्ष्मणूय तिका थंय घेवन आयलींची तें पळोवन म्हाका तें फूल जाय हें फूल जाय एक बैल मनशाला आशी नव्हती तांणी पुराय काण दित रसची ताजे नंतर गूण पळयतना थंय यमुना न्हय ती तांणी दांटून येयली यमुना न्हय ती होळण मुखार वतरस थंय तशीची ताजी मोमाळ मोमाळ रॅम सांगला नवे कोणें चित्रकूट पर्वता वच्चे वटेरी तुमकां पाय्या दुख्ख ना तितली मोमला आयक रॅम आसा थंय रेवेरी वचूं तुमी म्हणून ते रेवेर चमकत चमकता ते यमुना न्हंयचे उदकांतू भोंवचे हंस सारस पक्षी तांगेले रण्य पुराय आयकून हुजननी आयकून तिका भारी संतोश जाता ती भारी आनंद पावतकय मागीर एक क्रोशा इतले दूर चमकलीत तांणी थंय तांकां कसं सकट जाय आहार घेवन तांणी खाल्लींच कय म्हळ्यार कसले आंगडींनी कसं आहार घेवन खाल्ली म्हळ्यार कंदमूल फल सकडी तांणी घेवन खाल्लींची म्हूण सांगून विहृत्य ते बर्हिण पूगनादिते शुभे बने मानर वारणायुते समम नदी बपमुपेत्य सम्मतम निवासम आजग्मुः अदीन दर्शनाः म्हळ्यार तांणी कसले अदीन दर्शनाः तांकां कसले आयास जायनी तांकां कसले दुख्ख जायनी संतोशारी तांणी त्या मनान तो भोंवतरसची सर्वय चंद 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 पळोवच्या मेळटा भारी एक अरण्यान तूं आयल्यांची घटोर क्रूर मृगाचे कसं की एक गुय्य जावचे शब्द जावचे एक निर्जन भीकर जावन असोचें अरण्य न्हय तें चित्रकूट पर्वता तपला असोचें अरण्य पुरय बरबर फूल थंय पुरय थंय आसूचे मृग खंयचे क्रूर मृग ना थंय हस्त्यो जिंके चंद पक्षियो त्या पुरय पळोवच्या मेळटरस तांगेलें पूजन खंय एक बिभत्स जावन आसूचें अरण्य न्हय भारी आनंद दिवचें अरण्य तें थंय तांणी तें पुराय पळयत पळयता रात्री जाल्ली एक न्हंयचे त्याच न्हंयचे यमुना न्हंयचे तिरारी एक समतट्टू प्रदेश तांणी पळयले आनी आयचे रात्री हांगाची वास कोरया लक्ष्मणा मागीर मुखार वचा म्हूण राम लक्ष्मणाले सांगतरस तांणी थंय राबल्यांची आजीक हांगा रामायणाचे अयोध्या कांडय पूर्ण जालें अयोध्या कांडांतू 55 सर्ग थंय पूर्ण जाल्ले तशी आनीची काणी पयच्या दिसा पळोवया आमी कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मनामा प्रकृती हे स्वभावात करोमी यद्यत् सकलं परस्मै नारायणायेति समर्पयामी आजी सांगील सर्व काणी परमात्माले आणि गुरुमुख्य प्राणाले चरणारविंदाक समर्पण करता श्री कृष्ण परमात्मने नमः कृष्णार्पणमस्तु नाहं कर्ता हरिः कर्ता नाहं कर्ता हरिः कर्ता।